आहेत आणि श्रीजा 11 लालबाग संघाचे संघमालक विक्रांत जाधव यांना मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करतोय। आपला सुद्धा केला जाणार आहे एक विशेष सन्मान। विक्रांत, आपण जिथे कुठे असाल आपल्याला मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करतोय। या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्वच संघमालकांचा सन्मान आपण करत आलेलो आहोत आणि विक्रांत जाधव श्रीजा 11 लालबाग संघाचे संघमालक यांना मी विनंती करेन की आपण कृपया व्यासपीठावरती यायचे। तत्पूर्वी जाऊया मैदानाच्या दिशेला। विक्रांत मला वाटतं इथे नाहीये, पण त्यानंतर मात्र त्यांचा सत्कार होईल ज्या वेळेला ते इथे उपस्थित असतील। तोपर्यंत आपण आणि त्याचबरोबर शिवसेना शाखा क्रमांक 205 उपशाखा प्रमुख सुभाष घरत साहेबांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान या व्यासपीठावरती आम्ही करत आहोत। घरत साहेब, आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार असणार आहेत। अतिशय दर्जेदार अशा स्पर्धेमध्ये आपण ही सर्व मान्यवर मंडळी बघताय, सर्वांचा हार्दिक आभार। आणि जाऊया आता मात्र चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला। एका बाजूला श्री दत्तकृपा बॅटिंग करताना आपल्याला बघायला मिळते आणि त्यांच्या विरोधात अमित महाडेश्वर यांचा अयान स्टार हा संघ गोलंदाजीसाठी आहे। कॉमेंट्री बॉक्स मधून आवाज आपण ऐकाल ते माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील यांचा। धन्यवाद। धन्यवाद। क्रिकेटचा महासंग्राम आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 सुपर 6 सुपर डुपर तिसरा सामना मैदानामध्ये रंगतोय। एका बाजूला टीम श्री दत्तकृपा 11 आहे, दुसऱ्या बाजूला टीम अयान स्टार आहे। टॉस जिंकला अयान स्टारच्या संघाने आणि टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय कुशल कोरडे। चांगला बॉल आहे, पडल्यानंतर बॉल आतमध्ये आलाय, बरोबर विकेट कीपरच्या हातमध्ये। डॉट बॉल, रन मिळणार नाहीये। रवींद्रजी कोरडे यांचा आगमन व्यासपीठावर आणि त्यांचाच मुलगा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आता तो मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते कुशल रवींद्र कोरडे। वेग आहे या गोलंदाजाकडे, उंची आहे, खांद्यामध्ये भरपूर ताकद आहे या खेळाडूच्या आणि तोच गोलंदाज आता षटक क्रमांक 1 हाताळत असताना टीम अयान स्टार्स या संघाकडून। चांगला बॉल पडल्यानंतर पुन्हा आतमध्ये आलाय, स्वीपचा फटका घेण्याचा प्रयत्न, पॉइंट मधून लगेच फिल्डरने बॉल कलेक्ट केला। एकच धाव मिळणार आहे, लेग बायची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल। धावा झाल्या धाव फलकावर 2। सुपर 6 हा तिसरा सामना। यानंतर मात्र ब्रेक दिला जाईल अर्ध्या तासाचा आणि त्यानंतर मात्र बॉल आउट असा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण स्पर्धेमध्ये। चेक। तसेच शिवसेना उपशाखा प्रमुख जितेश गुरव साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। ओव्हर टू यू कॉम्बॉक्स। ज्यावेळेला पुलचा फटका, पुल झाला सक्सेसफुल, बॉल होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, गोल, सिक्सर 6। ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय, कुशलचा हा बॉल बरोबर पिक केला प्रतीक कदमने। प्रतीक कदमचा खेळ तुम्ही पाहिला, संपूर्ण स्पर्धा या खेळाडूने गाजवली आहे। त्याने बॅटिंग केली, त्याने गोलंदाजी केली आणि त्याच्या जोरावरच श्री दत्तकृपा 11 संघ चांगल्या फॉर्म मध्ये हा संघ। संकेतजी देवरुकर या संघाचे संघ मालक आहेत, त्यांच्या विरुद्ध बाजूला अमितजी महाडेश्वर यांचा संघ अयान स्टार। हो यावेळेला कळलाच नव्हता बॉल, बरोबर गेला विकेट कीपरच्या हातामध्ये। डॉट बॉल, रन मिळणार नाहीये। कमबॅक कुशल कोरडे यासाठी ओळखला जातो मित्रांनो, कारण याच्याकडे वेग आहे। षटकार आल्यानंतर कमबॅक तो सातत्याने करत असतो। JPL म्हणजे जुन्नर प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील खेळली आहे या गोलंदाजाने। ज्यावेळेला कव्हरची दिशा निवडली आहे, बॉल उडून जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर, 6 सिक्सर। आता फक्त दिशा दिली, बॉलला पाठवलं 6 धावांसाठी प्रतीक कदमने। पहिल्या ओव्हरचा खेळ झाला समाप्त, धावा झाल्या धाव फलकावर 14। बिनगडी बाद टीम श्री दत्तकृपा 11। सुरुवात तर चांगली झाली आहे, शेवट देखील गोड करायचं आणि तो प्रयत्न आता दोन्ही फलंदाज करतील या मॅच मध्ये। षटक क्रमांक 2च्या खेळाला सुरुवात होईल। नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल दुसरं षटक हाताळण्यासाठी। चला वेळेवर देखील लक्ष द्या अमित महाडेश्वर, 25 मिनिटांमध्ये 5 षटकं समाप्त करायची आहेत, आपण याची देखील नोंद घ्या अथवा आपणास पेनल्टीला सामोरं जावं लागेल 6व्या ओव्हरमध्ये। नवीन गोलंदाज झालाय षटक क्रमांक 2, ओमकार हडशी नवीन गोलंदाज आहे। चांगला खेळ केला होता कालच्या संपूर्ण दिवसामध्ये ओमकार हडशीने। थोडासा क्रिकेट पासून दूर होता, परंतु आपल्या विभागाची स्पर्धा, या विभागासाठी आपली ही स्पर्धा खेळणं गरजेचं आहे। म्हणूनच की काय अयान स्टार संघाने अमित महाडेश्वर यांनी या खेळाडूवर विश्वास दाखवला, लगेचच त्याला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलंय आणि त्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे। आता सुपर 6 हा तिसरा सामना मैदानामध्ये रंगतोय। डू ऑर डाय, करो या मरोची लढत। आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 संघ या स्पर्धेच्या सुपर 3 मध्ये दाखल झालेत। म्हणजेच काय, पहिला संघ होता सकाळच्या सत्रामध्ये टीम वीर वॉरियर चिंतामणी 11 या संघाने पुढील फेरी गाठली। दुसरा संघ नुकतीच आपण पाहिलं तर ती मॅच श्रीजय 11 लालबाग आणि त्यांच्या विरुद्ध कैलासवासी सुरेची बने 11
हा संघ पाहायला मिळेल आणि सुरेश बने 11 या संघाने पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवलाय. आणखीन एक संघ असेल संघ क्रमांक 3 जो पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवणार आहे आणि त्यानंतर मात्र बॉल आउटचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल. ओमकारचा पहिला बॉल स्ट्राईक डाऊन द ग्राउंड, उडवलाय बॉल, जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 सुशांत गुरव आता त्याच्या बॅट मधून हा या मॅच मधील आपण पाहिलं तर आता पहिला षटकार पाहायला मिळतोय. स्ट्राईक डाऊन द ग्राउंड, सरळ रेषेमध्ये बरोबर दिशा दिली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय थोडासा शफल झाला, ऑफस्टिकच्या बाहेरचा हा बॉल होता आणि त्या बॉलला पिक करत असताना बरोबर सरळ रेषेमध्ये फेकून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुशांत गुरवने धावा झाल्यात आता धाव फलकावर 20-20 ऑन बोर्ड. सुरुवात तर चांगली झाली आहे. फलंदाजी करत असताना श्री दत्त कृपा 11 फुल टॉस, फक्त दिशा दिली. मॅन फ्रॉम करिडोर सुशांत गुरव इज ऑन फायर नाउ. षटकार. दोन षटकार आले सुशांत गुरवच्या बॅट मधून. 2 बॉलवर 2 षटकार. आत्ता धावा झाले धाव फलकावर 26-26. चांगला बॉल मिड ऑफ मध्ये फिल्डर आहे, कोणती चूक करणार नाहीये. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. चांगला कमबॅक ओमकार हडशी देखील करतोय या मॅच मध्ये. अनिकेत सरमळकर इन ऍक्शन आहे, जगदीश जाधव इन ऍक्शन आहे. चांगली स्टारकास्ट आहे टीम एआन स्टार्स या संघाची देखील. स्वतः संघ मालक अमित महाडेश्वर, केदार परब, ओमकार हडशी, संकेत कारंडे, कुशल कोरडे, आयुष रोगे, अक्षय शेडगे, रिषभ शहा, उदय सावंत. चांगली संघ बांधणी केली आहे एआन स्टार्सच्या संघाने देखील. परंतु यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस, चुकीला माफी नाहीये. बॉल फरार, बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 षटकार. थँक्यू डीजे छोटू. धावा झाल्या धाव फलकावर आता 32-32. चांगली मॅच मैदानामध्ये रंगते. सुशांतच्या बॅट मधून धावा येत आहेत या ओव्हर मध्ये. आणखीन एक बॉल आकाशात उडते घार. सुशांतच्या बॅटला आहे धार. बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 6 षटकार. थँक्यू डीजे छोटू. आणि आमचे हितचिंतक माननीय श्री बंटी पवार यांचं देखील आगमन. बंटी पवार आपणास देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत. आतापर्यंत 4 षटकार या ओव्हर मध्ये. 5वा येईल का? तो आलाय 5वा आलाय षटकार. आणि षटकारांचा आता या कडक कुणामध्ये पाऊस पडलाय. मॅन फ्रॉम करिडोर सुशांत गुरवणे. आता 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 44. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या होत्या 14. त्यानंतर दुसरं षटक महागडं ठरलं कारण त्या ओव्हरमध्ये त्याने धावा खर्च केल्या 30. सुरुवात चांगली झाली. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 44. इथे काही सन्मान व्यासपीठावरती केले जाणार आहेत. आपल्या समवेत उपस्थित सन्माननीय उपशाखा प्रमुख जितेश गुरव साहेब, उपशाखा प्रमुख जितेश गुरव साहेबांना मी पुढे येण्याची विनंती करतोय. आपला विशेष सन्मान आज आपल्या शिवडी विधानसभा प्रीमियर लीगच्या माध्यमातून व्यासपीठावरती केला जाणार आहे. जितेजी गुरव साहेबांना माईची एक उबदार अशी शॉल आणि प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक हे पुष्पगुच्छ देऊन आपण जितेश गुरव साहेबांचा हा यथोचित सन्मान, यथोचित सत्कार व्यासपीठावरती करत आहोत.
धन्यवाद जितेश गुरव साहेब, आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. तसेच आमचे काही गटप्रमुख सुद्धा स्थानिक शाखेचे इथे उपस्थित आहेत. राजेश सावर्डेकर साहेब यांचा एक विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जाणार आहे. आमचे शिवसेना शाखा क्रमांक 205 चे गटप्रमुख सन्माननीय राजेशजी सावर्डेकर साहेब, आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आपले सुद्धा मनपूर्वक आभार असतील. राजेश सावर्डेकर साहेब, आपलं सुद्धा धन्यवाद. आणि तसेच गटप्रमुख जगन जाधव साहेब यांचा सुद्धा सन्मान व्यासपीठावरती केला जाणार आहे. जगनजी जाधव साहेब, आपल्याला सुद्धा समोर येण्याची विनंती करतोय. आपण सुद्धा या ठिकाणी आज उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला सुद्धा सन्मान व्यासपीठावरती केला जाणार आहे. आपले सुद्धा आभार असणार आहेत. या स्पर्धेनिमित्तानं आज स्पर्धेच्या अंतिम दिवसात आपल्या सर्व स्थानिक शिवसेना शाखेतील सर्व पदाधिकाऱ्यांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावरती होतोय. मी सन्माननीय बंटी पवार साहेब यांना सुद्धा पुढे येण्याची विनंती करतोय. बंटीजी, आपला सुद्धा विशेष सन्मान इथे केला जाईल. धन्यवाद बंटी पवार साहेब, आपलं सुद्धा आभार असणार आहे. आज या स्पर्धेच्या व्यासपीठावरती मात्र सर्वच आमचे स्थानिक शिवसेनेच्या शाखेचे पदाधिकारी आणि त्यांचा केला जातोय हा विशेष सन्मान. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स अभिषेक पाटील. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद रोशनजी पाताडे. क्रिकेटचा महासंग्राम आता रंगलाय. सामना क्रमांक 3 सुपर 6चा हा सुपर डुपर सामना. धावांचा विचार केला तर धावा झाल्या धाव फलकावर 55, 55 ऑन बोर्ड. दोन्ही सलामीवीर फलंदाज रंग उधळायला त्या दोन्ही फलंदाजांनी सुरुवात केली आहे मैदानामध्ये. जगदीश जाधव नवीन गोलंदाज आहे, त्याच्यावरती तुटून पडले दोन्ही फलंदाज. चांगला बॉल, चांगला बॉल. फक्त बॉलला दिशा दिली. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत अनिकेत. बॉल लगेच कलेक्ट केलाय. एक धाव कंप्लीट. चांगला बॉल. कमबॅक करतोय पुन्हा एकदा जगदीश देखील. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न मिस फील्ड आणि 2 धावा लगेच कंप्लीट केल्यात. उडवलाय, उडवलाय हा बॉल. उंची जास्त आहे, लांबी कमी पडली आहे. 2 फिल्डर एकमेकांच्या समोर आणि झेल सुटलाय, झेल सुटलाय. फलंदाजाला मिळाले जीवदान. मॅच ऑन. गरमा गरम सामना. बाउंड्री लाईन वर हा झेल. डीजे छोटूचं देखील कौतुक करावं लागेल. त्याला देखील ठाऊक आहे कुठल्या सिच्युएशनला कुठलं गाणं लावायचं. आता 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 59, 59. सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. स्पोर्टिसॅकचे सर्वे सर्वा भगवानजी सावंत. आज आपल्या शिवडी विधानसभेत कुठेही क्रिकेटची स्पर्धा सुरू असली की मग स्पोर्टिसॅक हे नाव आपण नेहमी पाहतो, नेहमी ऐकतो. आणि आज स्पोर्टिसॅकचे सर्वे सर्वा भगवानजी सावंत यांनी मात्र या स्पर्धेला जे विशेष सहकार्य आपल्या सर्व आयोजन समितीला केले त्याबद्दल भगवानजी खरंच आपलं मनपूर्वक आभार असणार आहेत. आज आपण प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती जे टी शर्ट आहे त्याच्या पुढच्या बाजूला जे स्पोर्टिसॅकचं नाव पाहतोय त्याच्या मागे खरी मेहनत आहे ती आमच्या भगवानजी सावंत यांची. भगवानजी नक्कीच आपलं खूप खूप आभार आज आम्ही या स्पर्धेनिमित्तानं व्यक्त करतोय. आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपले मनपूर्वक हार्दिक आभार. व्यासपीठावर आपण पाहतोय सर्व मान्यवरांचं आगमन आणि त्यांचा विशेष सन्मान केला जातोय व्यासपीठावर.
हाफ ट्रॅकर बॉल सोडून दिलाय. पंच मात्र वाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 60 या आकड्यावर. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 60 धावा धाव फलकावर. 9 बॉलमध्ये 31 धावांवर बॅटिंग करतोय सुशांत गुरव. 9 बॉलमध्ये 27 धावांवर बॅटिंग करतोय प्रतीक कदम. करंट रन रेट 20 चा आहे. प्रोजेक्टेड स्कोर इथून पुढे 120 धावा बनू शकतात या मॅच मध्ये. तेच दाखवलं जाते टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. स्लोअर वन बॉल पिक करत असताना हवाई हल्ला आणि आता चूक करणार नाहीये हा खेळाडू. फलंदाज प्रतीक ओयुटी आउट. लकी शेख आलेत नवीन बॅटर. भगवान सावंत यांचं आगमन आपण पाहतोय व्यासपीठावर. स्पोर्टिसॅक या स्पोर्टिसॅकच्या दालनामध्ये तुम्ही जाऊन विविध खेळांचं साहित्य खरेदी करू शकता. अगदी डिस्काउंट मध्ये हे सर्व साहित्य या स्पोर्टिसॅक या दालनात उपलब्ध आहे. आपण त्या शॉपला भेट द्या आणि सगळ्या विविध खेळाडूंचं जे साधन आहे, जे सामान खेळायला वापरलं जातं ते सामान या दालनामध्ये उपलब्ध आहे. त्या दालनाला आपण भेट द्या. भगवान शेठ सावंत यांचं आगमन आपण पाहतोय व्यासपीठावर. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये लकी शेख. लकी शेख आला बॅटिंगसाठी. चांगला खेळाडू आहे लकी शेख. कुशल कोरडेने ती विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आणि त्यानंतर लकी आलाय. लकी ठरतोय लकी. खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा फटका. 6 षटकार. लकी आला. लकीने करून देखील दाखवलं. त्याच्याच बॅट मधून षटकार. हो, यावेळेला पुन्हा एकदा बॅट फिरवली परंतु बॉल निघून गेल्या विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल स्विंग अँड मिस. चांगली डिलिव्हरी आता हाताळली गोलंदाज कुशल कोरडेने. डॉट बॉल आलाय. धावा झाल्या धाव फलकावर 66. विकेट मिळवून दिली कुशल कोरडेने. ही महत्वाची बाब आहे या ओव्हरमध्ये. प्रतीक कदम जोडी फोडायची होती, ती जोडी फोडली आहे. गोलंदाजाने करून दाखवलंय. बॉल आता सोडून दिलाय. पुन्हा एकदा वाईड बॉल आता पंच घोषित करतायत. आणखीन एक एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची 67. 67 धावा. रिव्ह्यू घेतलाय. गोलंदाजी करत असलेल्या संघाने आता रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट बॉल आहे की नाही आता त्याची पडताळणी केली जाईल थर्ड अंपायरच्या माध्यमातून. थर्ड अंपायर म्हणून या मॅच मध्ये सर सुबोध खडसे आपण यांना पाहतोय. स्ट्रेट अंपायर म्हणून सर सूर्यकांत अडाव. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये नासिर सर. असे 3 वेल एज्युकेटेड पंच आहेत. अभ्यासू पंचांचं पॅनल या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आणि या पंचांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. इट्स व्हाईट बॉल. जो ऑनफिल्ड अंपायर सूर्यकांत अडाव यांनी जो निर्णय दिलाय तो अंतिम राहील. म्हणजेच रिव्ह्यू देखील गमावलाय गोलंदाजी करत असलेला संघ टीम अयान स्टार. आपण याची नोंद घ्या. सिक्स्टी 67 धावा धाव फलकावर. चौथ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर आहे. चांगला बॉल बरोबर टप्प्यावर बॉल पाहायला मिळालाय. डीप मधून आपण पाहिलं तर बॉल पर्यंत फिल्डर पोहोचलेत. बॉल कलेक्ट केलाय. एक धाव कंप्लीट. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर आता टीमची 68. 68 ऑन बोर्ड. चला, सगळ्या खेळाडूंना सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे थोडं आपण रेलिंगवर जोर देऊ नका प्लीज. धन्यवाद. सगळ्या प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत आहे. हो, यावेळेला ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॉलने थोडीशी उसळी घेतली. विकेट किपरच्या हातामध्ये जाणारा चेंडू हा डॉट बॉल आहे. रन मिळणार नाहीये. आणि आपण पाहतोय माननीय श्री नगरसेवक
यशवंतजी किल्लेदार साहेबांचं देखील आगमन. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर माननीय श्री नंदकुमार चिले साहेबांचं देखील आगमन झालंय. साहेब आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज या स्पर्धेनिमित्त आपण पाहतोय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक या स्पर्धेनिमित्त सर्व मान्यवर आज आवर्जून उपस्थित राहत आहेत. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 68 धावा धाव फलकावर. अजूनही शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. लास्ट 12 बॉल्स टू गो. 12 बॉल्सचा खेळ अजूनही शिल्लक. ऑन स्क्रीन आपण पाहतोय सर्वच मान्यवर आज आवर्जून उपस्थित राहत आहेत या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 या महासंग्रामामध्ये आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं, सगळ्या मान्यवरांचं सहर्ष सोनेरी हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला बॉल जगदीश जाधव. ओ चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावर बॉल बरोबर गेल्या विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल आहे. अजूनही शेवटचे 11 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. आणि आजच्या दिवसामध्ये देखील रवींद्रजी कोरडे यांच्याकडून पारितोषिक येते. जे 3 मॅच ऑफिशियल्स आहेत, 3 पंच म्हणजेच सर सूर्यकांतजी अडाव, त्याचप्रमाणे नासिर सर आणि त्याचप्रमाणे सुबोजी गडसे या पंचांसाठी देखील प्रत्येकी 500 रुपयाचा पुरस्कार दिला जातोय. थँक्यू सो मच रवींद्रजी कोरडे साहेब. एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहे, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. कुशलजी कोरडे यांचे वडील म्हणजेच रवींद्रजी कोरडे यांचं आगमन आणि त्यांच्याकडून हा पुरस्कार दिला जाईल या सगळ्या पंचांना. या बॉलवर आता चौकार आलाय म्हणजेच काय धावा झाल्या धाव फलकावर 72 धावा धाव फलकावर. लकी शेखला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. शिवडी विधानसभेतील तरुणाई आज एकवटली आहे ही स्पर्धा खेळण्यासाठी. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषकावर सगळ्यांचं लक्ष आहे. 12 संघ मालक, त्यानंतर मात्र एक विजेता संघ ठरणाऱ्या आजच्या सायंकाळच्या सत्रामध्ये ते चित्र तुमच्या समोर. यावेळेला स्ट्रँड अँड डिलिव्हर, लॉंग अँड स्ट्रॉंग, हँड हँडसम, ह्यूज, बिगी 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 सिक्सर बाय लकी शेख. थँक्यू डीजे मास्टर. धावा झाल्या धाव फलकावर 78 धावा धाव फलकावर. आणखीन एक बॉल निघून जाईल दूर 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 दूर, खूप दूर. सिक्सर. 6. थँक्यू. आणि आज आपल्या मैदानावरती शुभागमन होत आहे शिवसेना शाखा क्रमांक 203 चे सन्माननीय कार्यसम्राट शाखा प्रमुख मिनरजी नाटळकर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होते. साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. येस मिनरजी आपलं सहर्ष स्वागत. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग अर्थात आपल्या या शिवडी विधानसभेतील युवा खेळाडूंना मिळवून दिलं गेलेले हक्काचं व्यासपीठ हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 हे 4थं पर्व. आणि मैदानावरती मात्र शुभागमन होते शिवसेना शाखा क्रमांक 203 चे सन्माननीय शाखा प्रमुख मिनारजी नाटळकर आणि त्यांचे सर्व सहकारी. सहर्ष स्वागत आहे मिनार दादा, आपलं व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. येस थँक्यू. आलेल्या सगळ्या मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 शिवडी विधानसभा प्रीमियर लीग. आणि हा क्रिकेटचा महासंग्राम आहे. शिवडी विधानसभेतील तरुणाईसाठी काहीतरी करावं, आयोजन समितीची संकल्पना आणि ती यशस्वीरित्या संपन्न होताना देखील पाहायला मिळते. ऑन स्क्रीन आपण पाहतोय आज सर्वच मान्यवरांचं शुभागमन आणि त्या सगळ्या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आपण अनुभवतोय, आपण ऐकतोय हा क्रिकेटचा महासंग्राम हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक. धावांचा विचार केला तर धावा झाल्यात 84. नवीन बॅटर संकेत देवरुखकर. प्रचंड वेगातला बॉल इनसाइड आउट. फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची आतली कडा जर आपण पाहिलं तर घेतली होती आणि त्यानंतर आता विकेट किपरने तो बॉल टिपलाय. म्हणजेच काय
फलंदाज बाद. चला बॅटर आउट आहे, नवीन बॅटर या. बॅटची आतली कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये जाणारा चेंडू चांगला झेल, प्रचंड वेगातला बॉल होता आणि त्यानंतर विकेट आली. संकेत देवरुकर बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज चेतन बॅटिंग साठी आलेत. आणि बरोबर योग्य वेळेमध्ये आतापर्यंत 5 षटकं समाप्त केली आहेत. नवीन गोलंदाज आहे केदार परब, चांगली गोलंदाजी केली होती आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. केदार परबने धावा झाल्या 84. सुशांत एकताळ लढतोय मैदानामध्ये. 11 बॉल मध्ये नॉट आउट, 31 धावांवर बॅटिंग. अजूनही 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये किती धावा येणार त्याच्यावर आता सगळ्यांच्या नजरा असतील. महत्वपूर्ण सामना, सुपर 6चा सुपर डुपर तिसरा सामना. 84 84 धावा धाव फलकावर. 3 गडी माघारी परतले. 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. सुशांत गुरवला आपण पाहतोय, मॅन फ्रॉम करी रोड. पहिला बॉल आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे. धाव घेतली जाणार नाहीये, धाव मिळणार नाहीये. थांबवलंय फलंदाज चेतनला. नॉन स्ट्रायकिंग एंडला तो फलंदाज होता. हा डॉट बॉल. अजूनही शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 बॉल शिल्लक. शेवटच्या षटकातील महत्वपूर्ण 5 चेंडू आता हाताळायचे आहेत. गोलंदाज केदार परबला. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सुशांत गुरव. एकाच मैदानात क्रिकेटचा सराव, गोदरेज क्रीडांगण. आणि त्यानंतर मात्र आता या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपली छाप सोडत असताना पाहायला मिळते. बॉल हवेत आहे, उंची जास्त गाठली आहे, लांबी कमी आहे. अनिकेत सरमळकर कडून चूक, अनिकेत कडून चूक झाली. आणि या बॉलवर काय घडणार आहे? येस, या बॉलवर आता विकेट येईल परंतु चेतनची विकेट येणार आहे. मिस टायमिंग स्ट्रोक होता, बॉल हवेत होता, उंची जास्त गाठली होती. अनिकेत सरमळकर बॉल पर्यंत पोहोचला, त्याच्याकडून चूक झाला. आणि त्यानंतर मात्र धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न, परंतु सुशांत धावलाच नाहीये. तो नॉन स्ट्रायकिंग एंडलाच उभा होता, परंतु विकेट आली आहे. फलंदाज चेतन माघारी परतल्यानंतर नवीन बॅटर आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना सचिन बॅटिंगसाठी येत आहेत. सचिन भाताडे बॅटिंगसाठी नवीन बॅटर आहे. बॅटिंग करावी लागेल कारण अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. केदार परबचं महत्वपूर्ण षटक या मॅच मधील. बरोबर ठीक 4:30 वाजता फायनलचा टॉस. युवासेना प्रमुख, शिवसेना नेते, वळी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री आदित्यसाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते बरोबर ठीक 4:30 वाजता या अंतिम सामन्याचा टॉस केला जाईल. आणि आता आयोजन समितीची सूचना आहे ते बरोबर हा सामना संपल्यानंतर ब्रेक असेल. बरोबर 2:30 वाजता बॉल आउटचा थरार 3 संघांमध्ये पाहायला मिळेल. पहिला संघ वीर वॉरियर चिंतामणी 11, दुसरा संघ सुरेश बने 11 आणि तिसरा संघ असेल जो संघ चालू असलेल्या सामन्यातून विजयी होणाऱ्या अशा 3 संघांमध्ये बॉल आउटचा थरार बरोबर ठीक 2:30 वाजता. नेक्स्ट बॉल सचिन साठी. पुढचा बॉल फटका फसलाय. कुशल कोरडे कोणती चूक करणार नाहीये. विकेट, बॅटर आउट, मॅच ऑन. विनीत आलाय नवीन बॅटर. धावांचा विचार केला तर धावा झाल्यात 85 धावा धाव फलकावर. आणि व्यासपीठावरती शुभागमन होत आहे. सन्माननीय उपशाखा प्रमुख छोटू पवार साहेब अर्थात दत्तात्रय पवार साहेबांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचबरोबर नितीनजी गावडे साहेब सुद्धा इथे उपस्थित राहत आहेत. नितीनजी गावडे साहेब, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आपल्याला सुद्धा व्यासपीठावरती विराजमान होण्याची विनंती असेल. धन्यवाद. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. क्रिकेटचा महासंग्राम
जिंकणार कोण ही स्पर्धा, सगळ्यांचं लक्ष त्याच्यावर आहे. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस कोणता संघ गाजवणार? अमित महाडेश्वर संघाचा संघ मालक आहे. चांगला बॉल फिल्डर तैनात केला होता, परंतु समोर कुशल कुरडे पायाने बॉल अडवलाय. एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धाव पूर्ण केली जाणार नाहीये, एकच धाव मिळेल. म्हणजेच काय, धाव संख्येचा आता विचार केला तर धाव संख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 86 धावा धाव फलकावर झाल्यात. अजूनही शेवटच्या षटकातील 2 चेंडू, महत्वपूर्ण 2 चेंडू. मोठा फटका, बॉल हवेत आहे, उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. दीपक शर्मा बॉलच्या खाली, मॅच ऑन, फलंदाज बाद. कमी आहे, तो आला. आतापर्यंत आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये धावा त्याने खर्च केल्या आहेत फक्त 2 आणि 3 विकेट्स या ओव्हरमध्ये आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. परंतु हा बॉल लोअर फुल टॉस पिक करत असताना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात गेला अभिषेक आंबोले. त्याच्याच बॅट मधून सुरेख देखना षटकार. धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा मात्र व्यासपीठाच्या दिशेने, ज्या ठिकाणी मात्र उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान, यथोचित सत्कार आज आपण व्यासपीठावरती करणार आहोत. विधानसभेच्या या क्रिकेट परिवाराच्या वतीने आणि आपल्या स्थानिक शिवसेना शाखा क्रमांक 205 च्या वतीने व्यासपीठावरती केला जाणार आहे. सन्माननीय कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी, कार्यकुशल, मनसे कार्यसम्राट, नगरसेवक, जी नॉर्थ प्रभाग समिती अध्यक्ष सन्माननीय यशवंत किल्लेदार साहेबांचा हा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण साहेबांचं स्वागत आणि साहेबांचं मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करूया. आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून साहेब आपल्या या निमंत्रण पत्रिकेला मान देऊन आपण इथे उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपलं खरंच खूप खूप आभारी असणार आहोत. तदनंतर सन्माननीय नंदकुमार चिले साहेबांचा एक यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाध्यक्ष सन्माननीय नंदकुमार चिले साहेबांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. त्यांचा सुद्धा आम्ही आभारी असणार आहोत आज आमच्या संपूर्ण क्रिकेट परिवाराच्या वतीने. तदनंतर सन्माननीय चेतनजी पेडणेकर साहेब या ठिकाणी मात्र आपल्या समवेत आहेत. चेतनजी पेडणेकर साहेबांचा सुद्धा यथोचित सन्मान व्यासपीठावरती आम्ही करणार आहोत. मी पेडणेकर साहेबांना सुद्धा पुढे येण्याची विनंती करेन. आज चेतनजी पेडणेकर साहेबांना सुद्धा मायेची एक उबदार अशी शॉल, प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक हे पुष्पगुच्छ देऊन आपण सन्माननीय चेतनजी पेडणेकर साहेबांचा सुद्धा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करीत आहोत. समवेत आपण जर पाहिलं तर शिवसेना शाखा क्रमांक 203 चे सन्माननीय कार्यसम्राट शाखा प्रमुख आणि एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व ज्यांनी स्वतः कित्येक वर्ष या टेनिस बॉलचा खेळ मात्र जगलाय असे आमचे सन्माननीय मार्गदर्शक मिनारजी नाटळकर यांचा सुद्धा हा सन्मान व्यासपीठावरती आम्ही करीत आहोत. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा व आमच्या आयोजन समितीचा मान राखावा.
तसेच आपल्या समवेत आज सन्माननीय उपशाखा प्रमुख दत्तात्रय अर्थात छोटू पवार साहेब उपस्थित आहेत. आज आपण पुन्हा एकदा आठवण करूया त्या स्पर्धेची जी दत्तात्रय छोटू पवार साहेबांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. याच मैदानावरती महापौर चषकाचं भव्य दिव्य असं मर्यादित षटकांच्या दिवस रात्र प्रकाश झोतातल्या स्पर्धेचं आयोजन ज्यांच्या माध्यमातून पार पडलं असे दत्तात्रय छोटू पवार साहेब यांचा सुद्धा केला जातो. या स्पर्धेच्या व्यासपीठावरती विशेष सन्मान, तसेच सुरेंद्र मुंडे साहेबांचा सुद्धा एक विशेष सन्मान आम्ही व्यासपीठावरती करणार आहोत. मुंडे साहेब आपण सुद्धा पुढे यायचंय. आपला सुद्धा एक विशेष सत्कार आज आम्ही व्यासपीठावरती करतोय. साहेबांना सुद्धा मायेची उबदार शॉल आणि हे पुष्पगुच्छ देऊन आपण साहेबांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार या ठिकाणी पार पडतोय. सत्कार करून या ठिकाणी नक्कीच आपण मॅचकडे वळणार आहोत. परंतु आज मान्यवरांची मोठी मांदियाळी आज आपल्या व्यासपीठावरती जी उपस्थित राहिली आहे त्या सर्वांचं मी पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो आणि आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून इथे उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद देतो. मी नक्कीच कार्यसम्राट नगरसेवक आणि जी नॉर्थ प्रभाग समिती अध्यक्ष यशवंत किल्लेदार साहेबांना या ठिकाणी नक्कीच या युवा खेळाडूंना आणि सोबतच आपल्या या संपूर्ण आयोजन समितीला शुभेच्छा देण्याची विनंती या ठिकाणी मात्र या व्यासपीठावरती करतोय. आपण या खेळाडूंना साहेब 2 शब्दामध्ये शुभेच्छा द्यायच्या. शिवडी विधानसभा शिवसेना प्रीमियर लीग. खरं तर प्रीमियर लीगचं हे पेव खूप फुटलेलं आहे. संपूर्ण मुंबई शनिवार रविवार आम्ही या प्रीमियर लीगच अटेंड करत असतो. जेव्हापासून IPL चालू झाली तेव्हापासून या प्रीमियर लीगला खूप म्हणजे जिकडे तिकडे प्रीमियर लीग, जिकडे तिकडे प्रीमियर लीग. पण खऱ्या अर्थाने एका अर्थाने ते बरं झालं की मैदानी खेळ हळूहळू लोप पावले जात होते. कारण काय, जो तो मोबाईलवर अडकलेला असतो. अलीकडची नवीन पिढी ही सगळी मोबाईल, सोशल मीडिया आणि ह्याच्यातच गुंतलेली असते. त्यातून कुठेतरी प्रीमियर लीगमुळे मुलं मैदानाकडे आणि मैदानी खेळाकडे, मातीच्या खेळाकडे वळत आहेत. हा एक चांगला संकेत आहे. आयोजकांनी संपूर्ण मुंबईमध्ये अशा स्पर्धा भरवल्या जातात. त्या पद्धतीच्या स्पर्धा फक्त क्रिकेट नव्हे तर मला वाटतं कबड्डीसुद्धा आपल्या लालबाग परळ ह्या मातीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालते. खो खो, कारण ही आपली ठराविक मराठी पट्टे जे राहिलेले आहेत म्हणजे लालबाग, परळ, प्रभादेवी, दादर अशा ठिकाणीच ह्या गोष्टी होत आहेत. हळूहळू का होईना हे सर्वत्र मुंबईवर पसरत आहे. हा एक चांगले संकेत आहेत. आयोजकांनी आम्हाला इकडे बोलवलं, सन्मानित केलं, त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. असंच प्रेम एकमेकांवर राहू दे, लोभ राहू दे. राजकारणा व्यतिरिक्त सामाजिक कार्यात देखील आपण एकत्र काम करू आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपल्या शुभ हस्ते एक छोटासा सन्मान आम्ही आज या ठिकाणी करणार आहोत. खरं तर आपल्या या सर्व खेळाडूंच्या अंगावरती जे टी-शर्ट्स आपण पाहताय वेगवेगळ्या रंगाचे, जे ट्रॅक पॅन्ट्स आपण बघताय, ते आम्हाला बनवण्यासाठी मात्र ज्यांनी सहकार्य केलं असे आमचे चिंतामणी स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा प्रकाशजी पांगम यांचा सत्कार आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पार पाडायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या प्रकाशजी पांगम यांच्यासाठी. चिंतामणी स्पोर्ट्स या नावाचं मात्र त्यांचा ब्रँड आहे आणि त्या निमित्तानं मात्र आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये त्यांच्याकडून आम्हाला खूप चांगलं योगदान मिळालं. त्याबद्दल प्रकाशजी पांगम यांचा केला जातोय किल्लेदार साहेबांच्या शुभ हस्ते एक विशेष सन्मान. धन्यवाद प्रकाशजी. आपण स्पर्धेला केलेल्या अनमोल अशा सहकार्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभार आपले व्यक्त करतोय आणि असंच सहकार्य आम्हाला वर्षोनवर्ष लाभो हीच आम्ही आई जगदंबे चरणी प्रार्थना करीत आहोत. धन्यवाद प्रकाशजी पांगम. आपण केलेल्या सहकार्याबद्दल पुनश्च एकदा आपले आभार आहेत आणि किल्लेदार साहेब आपल्या स्पर्धेतून आज रजा घेत आहेत तर साहेब पुनश्च एकदा आपलं मनपूर्वक आभार असणार आहेत. आज आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून आपण इथे आलात त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. उपस्थित सर्वच मान्यवरांचा आभारी असणार आहोत आणि लगेचच जास्त वेळ न घालवता मात्र या ठिकाणी मी विनंती करतोय आमचे माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील आपण सामन्याकडे पुन्हा एकदा घेऊन जायचे सर्व प्रेक्षकांना. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद रोशनजी. तर पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने. सुपर 6 आता या सुपर 6 ला सुरुवात झाली. सुपर 6 मधील तिसरा सामना मैदानामध्ये रंगतोय. एका बाजूला श्री दत्त कृपा 11 आहे.
वीर फलंदाज जगदीश जाधव आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय फलंदाजीसाठी अनिकेत सरमळकर. यस, लेट्स प्ले गेम ऑन. महत्वपूर्ण सामना आणि या सेकंड इनिंगला सुरुवात. दुसऱ्या डावाचा खेळ मैदानामध्ये रंगतोय. 36 मध्ये करायचे 93. पहिला बॉल. प्रणय शिंदे षटक क्रमांक 1 मॅन्डेटरी पॉवर प्ले. चांगला दाटीचा गोलंदाज आहे. वेग आहे या गोलंदाजाकडे. लेदर क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचा खेळत आलाय आणि त्याचा पुरेपूर अभ्यास अनुभव या खेळाडूकडे आहे. तो गोलंदाज प्रणय. प्रणयचा पहिला बॉल. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न. सापळा रचला होता. फिल्डर तैनात. लकी शेखने टिपला या मॅचचा इम्पॉर्टंट कॅच. मॅच ऑन. पहिल्याच बॉलवर इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न. जगदीश जाधव साठी सापळा रचला होता. सुशांत गुरवने एक्स्ट्रा कव्हर मध्ये अफलातून सुरेख देखना कॅच आणि त्यानंतरचं ते सेलिब्रेशन सगळं काही कैद झालं टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले सातत्याने तेच दाखवलं जातं. सुशांतला ठाऊक होता किती महत्वाचा झेल आहे. बरोबर तो गेलाय आणि धावतायत हे सगळे सेलिब्रेशन करतायत कारण ठाऊक आहे जगदीश जाधव आयकॉन खेळाडू त्याची विकेट मिळवली. पहिल्या बॉलवर गोलंदाज प्रणय शिंदेने. मगाशीच या गोलंदाजाचा मी उल्लेख केला होता. या गोलंदाजाकडे वेग आहे, गती आहे, अनुभव आहे, अभ्यास आहे. लेदर क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचा खेळतो प्रणय शिंदे आणि ते आता त्याने करून देखील दाखवलंय कारण पहिल्याच बॉलवर जगदीश ओईटी आउट. अक्षय शेडगे नवीन फलंदाज आहे. विस्फोटक फलंदाज आहे. तंत्रशुद्ध फलंदाज आहे. सेन्सिबल क्रिकेट आता गरजेचं आहे टीम अयान स्टार्स या संघासाठी कारण पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. 35 मध्ये आता धावा करायचे 93. 35 बॉल्स 93 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. मॅच ऑन. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक आपण पाहतोय. सुपर 6 मधील हा तिसरा सामना मैदानामध्ये रंगलाय. दोन संघांनी पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवलाय. पहिला संघ होता सकाळच्या सत्रामध्ये वीर वॉरियर चिंतामणी 11. दुसरा संघ आपण पाहिलं तर संघ होता तो म्हणजे सुरेश बने 11 आणि आता तिसरा संघ विजेत्या संघातील आणखीन एक संघ जाईल तो म्हणजे या सुपर 3 मध्ये. आणि मैदानामध्ये काही प्रेक्षक बसलेत त्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती प्लीज थोडं सहकार्य करा. मैदानामध्ये बसायचं नाहीये. आयोजन समिती आपण मॅचकडे लक्ष द्या. आपली समिती कोणी असेल तर मॅचकडे लक्ष द्या. शैलेश हरमळकर मंदार गुरव अथवा कोणी आयोजन समिती असेल तर लगेच आपण मैदानाकडे लक्ष द्या. त्या ठिकाणी प्रेक्षक बसलेत मैदानामध्ये येऊन. सर मॅच थांबवा प्लीज. 2 मिनिटं मॅच थांबवा. तर प्रेक्षकांना विनंती आहे प्लीज थोडं सहकार्य करा. धन्यवाद धन्यवाद. सगळ्यांना आतुरता आहे या स्पर्धेची. जिथे जागा नाहीये तिथे मात्र प्रेक्षकच पाहायला मिळतात. आता प्रेक्षक मैदानामध्ये येऊन बसतायत. करणार तरी काय कारण जागाच नाहीये. खचाखच भरलं मैदान. ओ प्रणयचा नेक्स्ट बॉल. चांगला बॉल आहे. प्रॉपर टायमिंग नव्हतं, प्रॉपर कनेक्शन नव्हतं. अक्षय शेडगेला आता संधी मिळाली आहे. पहिल्याच बॉलवर विकेट आली. त्यानंतर मात्र आता डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळते. 2 डॉट बॉल आतापर्यंत हाताळलेत. ज्या बॉलवर देखील विकेट, या बॉलवर देखील विकेट आली आहे. अक्षय देखील आउट. मॅच ऑन. फलंदाज बाद झाला. अक्षय शेडगेची देखील विकेट आणि तो बाद झाल्यानंतर नवीन बॅटर ऋषभ शाह नवीन बॅटर आहे. त्याला आता संधी मिळाली आहे कारण पहिल्याच ओव्हरमध्ये काय कारनामा केला या गोलंदाजाने. प्रणय शिंदे हिरो ठरतोय. 2 मोठ्या विकेट्स या गोलंदाजाने मिळवून दिल्यात. आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये. बेडन षटक या संपूर्ण स्पर्धेतील पहिलं हाताळलं होतं. त्या गोलंदाजाचं नाव आहे निखिल दांडकर.
ऋषभ शहा नवीन फलंदाज. नेक्स्ट बॉल हो इनसाइड आउट. फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची आतली कडा घेतली होती. विकेट किपर थोडासा त्या ठिकाणी फंबल झाला, परंतु चांगली फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते. हा देखील डॉट बॉल आहे. लगातारचे 5 बॉल डॉट आलेत. हे 5 डॉट बॉल हाताळत असताना 2 विकेट्स देखील आलेत. ही महत्वाची भूमिका या मॅच मध्ये प्रणय शिंदेच्या माध्यमातून. बरोबर टप्पा आहे, पुन्हा एकदा संधी आहे आणि मॅच ऑन. पहिल्या षटकामध्ये 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवली आहे आणि मेडन ओव्हर. गोलंदाजाचं नाव आहे प्रणय शिंदे. मेडन षटक, एकही धाव खर्च केली नाहीये या गोलंदाजाने आणि एकाच ओव्हरमध्ये 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. फलंदाज बाद. ऋषभ शाह OUT आउट. पहिल्याच बॉलवर जगदीश जाधवची विकेट, त्यानंतर डॉट बॉल विकेट, डॉट बॉल विकेट, असं आतापर्यंत समीकरण पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये हा कारनामा केलाय गोलंदाज प्रणय शिंदेने. मगाशीच उल्लेख केला होता या गोलंदाजाचा. या गोलंदाजाकडे अनुभव आहे, अभ्यास आहे. लेदर क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचा खेळतो आणि त्याचं प्रात्यक्षिक तुमच्या समोर प्रणय शिंदेने या मॅच मध्ये काय कारनामा केला या गोलंदाजाने. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक. आज चषक कोण जिंकणार? नवीन फलंदाज दीपक शर्मा बॅटिंगसाठी. 3 विकेट्स पहिल्याच ओव्हरमध्ये 93 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत पाहायला मिळते. टीम अयान स्टार्स थोडासा आता बॅकफुट वरती जात असताना पाहायला मिळतोय हा संघ, कारण पहिल्या ओव्हरमध्ये एकही धाव खर्च केली नव्हती या गोलंदाजाने. 3 विकेट्स त्याने मिळवल्या. आता मॅचचं समीकरण बदललंय. 30 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 30 बॉलमध्ये धावा करायच्या, सामना जिंकण्यासाठी 93. अनिकेत सरमळकर बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. बारादेवी क्रिकेट क्लबचे अध्यक्ष माननीय श्री गणेशजी कदम साहेबांचं आगमन. साहेब, आपणास देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल प्रतीक कदम षटक क्रमांक 2 हाताळतोय. पहिला डॉट बॉल. थँक्यू सो मच मिनरभाई नाटळकर, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात. आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. धन्यवाद. पहिला डॉट बॉल आल्यानंतर दुसरा बॉल उडवून लावल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकार आलाय. धावा झाल्या धाव फलकावर आता 6. 7 डॉट बॉल लगातार आले होते आणि त्यानंतर मात्र 8व्या बॉलवर हा षटकार पाहायला मिळतोय. या संपूर्ण मॅच मधील या पहिल्या डावामध्ये काय बॅटिंग केली होती सुशांत गुरवणे, आणि त्यानंतर दुसऱ्या डावातील पहिलं षटक, आणि हे षटक देखील आता महत्वाचं ठरतंय, कारण या ओव्हरमध्ये आता उचलून घेतलं जाईल या गोलंदाजाला. त्याने मिळवली विकेट अनिकेत सरमळकरची. मॅच ऑन. 6 धावा धाव फलकावर झाल्या. 4 गडी माघारी परतलेत. पक्कड मजबूत केली आता टीम श्री दत्तकृपा 11 या संघाने या मॅच मध्ये. शिवसेना शाखा क्रमांक 205 चे कार्यालय प्रमुख माननीय श्री केशवजी राऊत साहेबांचं देखील आगमन. साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक या स्पर्धेमध्ये नवीन फलंदाज ओमकार हडशी बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. बॉल आउटचा थरार पाहण्यासाठी आता सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा या स्पर्धेवरती असतील, परंतु आणखीन एक कोणता संघ असेल जो सुपर 3 मध्ये दाखल होईल या मॅचचा विचार केला तर दुसऱ्या डावाच्या सुरुवात झाली आहे खेळाला. 6 धावा धाव फलकावर झाले. 4 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय ओमकार हडशी. पूर्ण पक्कड मजबूत केले या मॅच वर टीम श्री दत्तकृपा 11 या संघाने. प्रणय शिंदेने काय कारनामा केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिलं मेडन षटक हाताळलं होतं ते म्हणजे निखिल दांडकरने. दुसरं मेडन ओव्हर हाताळत असताना
3 विकेट्स प्रणय शिंदेच्या नावावर, हा कारनामा आहे. हो, यावेळेला चांगला बॉल, परंतु बॉल पडल्यानंतर खूपच चेंडूने वळण घेतलं होतं. विकेट किपरच्या हातामध्ये जाणारा चेंडू आहे, हा वाईट बॉल पंच घोषित करतायत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 7. ही संकल्पना आयोजन समितीची देखील होती. अशाच नवनवीन खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. ही महत्वाची भूमिका आयोजन समितीची या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते, कारण नवीन उद्योन्मुख खेळाडूंना संधी दिली, ते या ठिकाणी चमकले तर त्यांना एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळेल. आणि तोच प्रयत्न संपूर्ण आयोजन समितीचा. म्हणजेच काय, निखिल दांडकर चमकला, त्यानंतर प्रतीक कदम चमकला, सुशांत गुरव चमकला. आता एक खेळाडू होता ज्या खेळाडूने पहिलं षटक हाताळलं, त्याचं नाव आहे प्रणय शिंदे, तो देखील चमकला. आणि त्यानंतर मात्र श्रीजा 11 लालबाग या संघाकडून आपण पाहिलं तर यज्ञेश तुळसकरने देखील चांगला खेळ केला, त्याची देखील चर्चा होईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. असे नवीन चेहरे तुम्हाला पाहायला मिळत आहेत या शिवडी विधानसभेतील. हा प्रचंड वेगातला चेंडू पाहायला मिळाला ऍक्शन रिप्ले मध्ये, डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. त्यानंतर सनी जाधवची बॅटिंग तुम्ही पाहिली, पहिल्या दिवसामध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून तो आतमध्ये आला होता, त्याच्या बॅटमधून धावा आल्या, त्याचा उल्लेख देखील केला जाईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. प्रभज्जन सनस, त्याचा देखील उल्लेख केला जाईल. प्रेरक सावंतचा उल्लेख केला जाईल, कारण मागील मॅच मध्ये काय कारनामा केला होता प्रेरक सावंतने. आदित्य चव्हाणचा देखील उल्लेख केला जाईल. टीम सुरेश बने 11 या संघाचा हुकमी एक्का, चांगला खेळ त्याने केला होता, परंतु या बॉलवर जिथे जाईल तिथे एकच नाव दिसतंय या मॅच मध्ये, प्रणय शिंदे झेल टिपतोय. विकेट, फलंदाज ओमकार OUT आउट. सापळाच रचलाय, आता पूर्णपणे सापळा रचलाय. आता आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. धावा झाल्या धावफलकावर 6, 7 धावा धावफलकावर झाल्यात. सात धावा धावफलकावर झाल्यात आणि 5 गडी माघारी परतलेत. म्हणजेच अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला जाऊन बसलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना, उदय आल्या बॅटिंगसाठी. पुन्हा एकदा प्रणयकडे चेंडू सुपूर्त केलाय. षटक क्रमांक 3, नवा चेहरा तुमच्या समोर, प्रणय शिंदे त्याचं नाव. पहिलं मेडन षटक या मॅच मधील पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र 3 विकेट्स त्याच ओव्हरमध्ये. निखिल दांडकरचं पहिलं आणि त्यानंतर मात्र हे दुसरं षटक, परंतु या ओव्हरमध्ये 3 विकेट्स मिळवल्यात गोलंदाज प्रणय शिंदेने. हा उल्लेख केला जाईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. संपूर्ण स्पर्धेमध्ये मेडन षटक हाताळलं होतं ते म्हणजे निखिल दांडकरने, तो देखील नवा चेहरा तुमच्या समोर. आणि त्यानंतर प्रणय शिंदेचं कौतुक होईल. 7 धावा धावफलकावर, 5 गडी माघारी परतलेत. मॅचचं समीकरण आता पूर्ण बदलून जाईल. प्रणय शिंदे षटक क्रमांक 3. स्लोअर 1 बॉल होता, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस. लगातार 7 डॉट बॉल या गोलंदाजाने हाताळलेत आतापर्यंत या मॅच मध्ये. एकही धाव खर्च केली नाहीये. संकेत देवरुखकर खुश असतील या गोलंदाजावर. हा नवा चेहरा आहे. लगेचच त्यांनी आपल्या ताफ्यात त्याला दाखल करून घेतलं ऑक्शन प्रक्रियेदरम्यान, आणि बरोबर तो आता चाललाय, चमकलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. या बॉलवर देखील आता धावा मिळतील, परंतु चांगली फिल्डिंग केली आहे. पूर्ण मॅच मध्ये कमबॅक केले टीम श्री दत्त कृपा 11 या संघाने. 2 धावा, आता 2 धावा कंप्लीट. धावा झाल्या धावफलकावर 9, 5 गडी माघारी परतलेत. ही जमेची बाब असेल टीम श्री दत्त कृपा 11 या संघासाठी, कारण अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला, परंतु मैदानामध्ये दीपक शर्मा आणि त्याच्या समवेत उदयला आपण पाहतोय. इथून पुढे ही मॅच बनणार का ते देखील महत्वाचं असेल टीम यान स्टार्सच्या संघासाठी. चांगला बॉल आहे, आणि या बॉलवर देखील आपण पाहिलं तर आता विकेट, फलंदाज बाद. फलंदाज बाद झालाय दीपक शर्मा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय, बरोबर दांडी गुल करून टाकली फलंदाजाची.
निखिल दांडकरचा उल्लेख जर केला तर त्या मॅचमध्ये त्याने फायफर देखील पूर्ण केलं. संपूर्ण स्पर्धेतील फायफर पहिलं पूर्ण करणारा गोलंदाज होता निखिल दांडकर. संपूर्ण स्पर्धेतील मेडन ओव्हर पहिली हाताळणारा गोलंदाज होता निखिल दांडकर. परंतु या मॅचमध्ये आता आणखीन एक सितारा तुमच्या समोर पाहायला मिळतोय. त्याचं नाव आहे प्रणय शिंदे. कारण पहिलं मेडन ओव्हर आणि त्या ओव्हरमध्ये 3 विकेट्स त्याने मिळवल्या. या ओव्हरमध्ये आपण पाहतोय आतापर्यंत त्याने 1 विकेट मिळवली, 2 धावा खर्च करत असताना त्याचा देखील उल्लेख केला जाईल. धावा झाल्या धावफलकावर 9-6 गडी माघारी परतलेत. पूर्ण पक्कड मजबूत केली आहे या मॅचवर. नवीन फलंदाज केदार परब. हाफ ट्रॅकर बॉल होता, पूल करण्याचा प्रयत्न, परंतु डीप मध्ये फिल्डर आहे. एकच धाव मिळणार आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले धावफलकावर 10. सगळ्या गोष्टीकडे आयोजन समितीचं लक्ष आहे. ज्यावेळेला समोर फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑन मध्ये संकेत देवरुकर प्रयत्न करत होता, परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पुन्हा एकदा पुलचा फटका उदयच्या बॅट मधून. हा बॉल देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धावांचा विचार केला तर आता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावर 22. या ओव्हरमध्ये थोडासा महागडा ठरला. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 15 धावा त्याने खर्च केल्या आणि एक विकेट देखील मिळवली प्रणयने. आता मॅचचं समीकरण बदलले. 18 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. 18 बॉलमध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 71. 18 मध्ये 71 धावांची गरज. प्रतीक कदम नवीन गोलंदाज आहे. बनू शकतात या धावा. 2 षटकार तर आलेत उदयच्या बॅट मधून. अजून 18 बॉलमध्ये धावा करायचे आहेत 71. 18 बॉल्स 71 रन्स टू विन. म्हणजेच कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आता खेळावं लागेल. 18 मधले 12 बॉल बाहेर मारायचे आहेत. या हिशोबाने जर क्रिकेट खेळाल तर मॅच मध्ये याल. यावेळेला बॉल हवेत आहे. उंची जास्त आहे, लांबी कमी पडते. स्वतः प्रतीक बॉलच्या खाली. झेल त्याच्याकडून निसटलाय. खडाक्याचं ऊन आहे. या उन्हासमोर डायरेक्ट सूर्याची जी किरण आहे ते तुमच्या डोळ्यावरती येतात. असे झेल पकडणं कठीण काम असतं, परंतु ते करावं लागेल. प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक सामना महत्वाचा आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण तेच पाहतोय. केदारला देखील ठाऊक होतं की मी आता या जाळ्यात अडकलोय, परंतु शेवटच्या क्षणाला झेल निसटला होता प्रतीक कडून आणि त्यानंतर मात्र ती 1 धाव कंप्लीट देखील केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर टीमची 23. 23 धावा धावफलकावर. 6 गडी माघारी परतलेत. अजूनही मॅच संपलेली नाहीये कारण उदयची बॅट बोलली आहे. 2 षटकार त्याच्याही बॅट मधून पाहायला मिळालेत या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर बॉल होता. पॉइंट क्षेत्रामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न उदयने देखील केलाय. हा डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, सगळ्या गोष्टीकडे आयोजन समितीचं बारकाईने लक्ष आहे. अशी ही तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक शिवडी विधानसभा प्रीमियर लीग. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या स्पर्धेला सुरुवात झाली. गुरुवारी या स्पर्धेला सुरुवात झाली आणि त्यानंतर मात्र जो शुक्रवारचा दिवस होता तो राखीव. शनिवार काल आणि आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस रविवार. बिग बॅश फॉर्मॅट मध्ये ही संपूर्ण स्पर्धा पार पडली आणि त्यानंतर सुपर 6 चा थरार आपण पाहतोय. सकाळच्या 17 पासून 2 संघांनी पुढील फेरी गाठली आहे. आणखीन एक संघ असेल जो पुढील फेरीमध्ये दाखल होईल. आता चूक होतीये. 1 धाव तर कंप्लीट केली आहे, परंतु बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउटफील्ड फास्ट आहे. 4 धावा मिळणार आहेत 22च्या. धावा झाल्यात आता धावफलकावर 27-27.
या बॉलवर देखील आता आपण पाहिलं तर रन मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने आता आपण पाहिलं तर चेंडूची सांगता होते. अजूनही जर आपण पाहिलं तर या ओव्हरमधील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. चांगला बॉल डीप मध्ये आपण पाहिलं तर फिल्डर होते, परंतु बॉल कलेक्ट करण्याच्या नादात त्याच्याकडून थोडीशी चूक होते, परंतु एक धाव कंप्लीट देखील केली आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावर 28. 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 28 धावा धावफलकावर. या ओव्हरमध्ये फक्त धावा खर्च केल्या आहेत 6. बारा बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये धावा करायचे आहेत 65. लकी पहिला बॉल बॅटची कडा आणि टिपलाय झेल. संपुष्टात आलाय फलंदाज उदयचा खेळ. विकेट. कुशल कुर्डे बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. 11 बॉलमध्ये धावा करायचे 65. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर उदयने मात्र 13 धावा केल्या, परंतु 4 फलंदाज 0 धावांवरती बाद झाले. 0 धावांवर 4 फलंदाज परतले. पुढचा बॉल पुन्हा एकदा चाललाय. यस्टनचा वेध घेतलाय याही बॉलने. प्रचंड वेगातला बॉल. कुशल कोरडे आले आणि कुशल कोरडे माघारी देखील परतलेत. विकेट. लकी शेख चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. चांगल्या कॅचेस या संपूर्ण स्पर्धेमध्ये. चांगली फलंदाजी संघाला गरज असताना सातत्याने तो करत आलाय आणि आता देखील तेच काम. 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता त्याने देखील दाखवलाय. नवीन फलंदाज स्वतः संघ मालक अमित महाडेश्वर बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतात. चांगली संघ बांधणी केली होती लिलाव प्रक्रियेदरम्यान अमित महाडेश्वर यांनी अयान स्टार्स. आणि आता 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा करायचे 65. 10 बॉल 65 रन्स टू विन. पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट्स, त्यानंतर 2, त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा प्रणय आला, त्याने विकेट मिळवून दिली. आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर 34 षटक फक्त 6 धावा. एकही विकेट आली नव्हती त्या ओव्हरमध्ये, परंतु आता आलाय गोलंदाजीसाठी लकी शेख. त्याने लगेचच 2 बॉलवर 2 विकेट्स आपल्या संघाला मिळवून दिलेत. 28 धावा धावफलकावर. 8 गडी माघारी परतलेत. वन साइड हिरो ठरला या मॅच मध्ये सुशांत गुरव. पहिल्या डावामध्ये, दुसऱ्या डावामध्ये वन साइड हिरो ठरला तो म्हणजे प्रणय शिंदे. यावेळेला मनगटाचा वापर, परंतु या बॉलवर देखील विकेट. आणि या आजच्या दिवसातील हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज ठरलाय लकी शेख. आणि त्यानंतरचं हे सेलिब्रेशन. अमित महाडेश्वर आउट. हॅट्रिक पूर्ण केली या गोलंदाजाने. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि त्याच्या अगोदर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज ठरला होता तो म्हणजे राहुल रैना. आणि त्यानंतर आता या संपूर्ण स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक इम्पॅक्ट प्लेअरचा आता वापर केला जाईल. राज आलेत बॅटिंगसाठी.
लकी शेख या गोलंदाजाने लकी शेखने तो कारनामा केला आजच्या दिवसामध्ये. दुसरी हॅट्रिक पाहायला मिळते. पहिली हॅट्रिक राहुलच्या नावावर, रैनाच्या नावावर आणि त्यानंतर मात्र या संपूर्ण स्पर्धेतील लकी शेखच्या नावावर आणखीन एक हॅट्रिक पाहायला मिळते. नवीन फलंदाज राज 9 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. 28 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल लॉंग मध्ये आपण पाहिलं तर सुशांत एक धाव कंप्लीट, एक जावेवर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावर 29. उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केदारने केला, परंतु हा डॉट बॉल. आता मजा येणार आहे. बॉल आउटचा थरार सगळ्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु सुशांत बॉलच्या खाली अगदी सोपा सरळ कॅच आणि त्यानंतर लकी शेखचं सेलिब्रेशन. सामन्यावर पक्कड मजबूत केली, सामना जिंकला टीम श्री दत्त कृपा 11 या संघाने. अभिनंदन संकेत देवरुकर अँड कंपनी, हळद टीम, अयान स्टार, अमित महाडेश्वर. तर या मॅचचा हिरो ठरलाय, मॅन ऑफ द मॅच. लकी शेख ठरलेत मॅन ऑफ द मॅच, कारण या खेळाडूने प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर धावा केल्या होत्या त्या म्हणजे 23 आणि षटके हाताळत असताना आपण पाहिलं तर एकच षटक त्याने हाताळलं. फक्त एक धाव खर्च त्याने केली, 4 विकेट्स मिळवल्या आणि त्याच्या जोरावरच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलाय लकी शेख या खेळाडूने. चला लकी या मॅन ऑफ द मॅच. अजून काय नाही पाहिजे, फक्त टीम जिंकली ते मॅटर करतं.
आणि इथून पुढे प्रवास कसा असेल, कारण आता हे सामने समाप्त झाले सुपर सिक्सचे, त्यानंतर मात्र बॉलआउटचा थरार आणि त्यानंतर मात्र पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळणार आहे, त्याच्याबद्दल काय सांगशील आणि काय तुमच्या संघामध्ये कसं कोऑर्डिनेशन आहे, संघ मालकांविषयी काय सांगशील आणि संपूर्ण आयोजनाविषयी देखील काय सांगशील? टीम सपोर्ट चांगला आहे एकदम, की काय पहिल्या मॅचमध्ये मला पडलेली पण सर्वांनी सपोर्ट केला आणि चांगलं वाटतंय की आता आम्ही टॉप 3 मध्ये करतो. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा लकी. तर सुपर सिक्सचा तिसरा सामना जिंकलाय तो म्हणजे टीम श्री दत्त कृपा या संघाने पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवलाय. आणि आपण पाहिलं तर सुपर 3 मध्ये क्वालिफाय होणारे 3 संघ, पहिला संघ होता तो म्हणजे वीरवौर्य चिंतामणी 11, दुसरा संघ होता सुरेश बने 11 आणि तिसरा संघ आहे तो म्हणजे श्री दत्त कृपा. बरोबर आता अर्ध्या तासाचा ब्रेक, 30 मिनिट नंतर मात्र बॉल आउटचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 या महासंग्रामामध्ये. पाहत राहा, बघत राहा, तुम्हा आम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा शिवडी विधानसभा प्रीमियर लीग टेनिस क्रिकेट.in वर. धन्यवाद.